नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या सकाळच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। शेती आणि शेतकऱ्यांविषयी असणाऱ्या नवीन योजनांची माहिती आपल्या या चॅनलवर नक्की मिळणार आहे। त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राइब करा। पहिली बातमी आपण बघणार आहोत। कांदा उत्पादकांना 500 कोटींचा फटका, भाव पडल्याने नुकसान, निर्यात शुल्क हटवण्याची मागणी। त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी, तमिळनाडू ठरले मांसल पदार्थ वेस्टवर प्रक्रिया करणारे राज्य। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी, हमी भावाने सोयाबीन खरेदी उद्दिष्टाच्या फक्त 19%, राज्यात खरेदी अजून 19 दिवस चालणार। त्यानंतर महत्त्वाची पुढील बातमी, राज्याच्या वन आच्छादनात फक्त 16 चौरस किमीने वाढ, भारतीय वन संरक्षण अहवाल 2023चे प्रकाशन। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी, इथेनॉलच्या जाचक अटींमुळे खाजगी साखर उद्योगांवर संकट, खाजगी कारखान्यांच्या इथेनॉलला खरेदीत तिसरा प्राधान्यक्रम। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी बघूया, उन्हाळ कांद्याच्या कडाक्याच्या थंडीत लागवड मजूर टंचाई, भारनियमामुळे रात्रीचा युद्धाचा प्रसंग शेतकऱ्यांना करावा लागतोय, अनंत अडचणींचा सामना। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी, थंडीमुळे केळी निर्यातीत घट, गुणवत्तेअभावी शेतकरी निर्यातदारांना 200 कोटींचा फटका। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी, सिंचन विहिरी महागाईत होरपळल्या, कोरोनात अडकल्या, 6 जिल्ह्यांसाठी 13,000चे उद्दिष्ट फक्त 2.5 लाखांचं कंप्लीट। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी, कलिंगड आवक खानदेशात अल्प, शिवार खरेदीत मिळत आहे 15 ते 20 रुपये प्रति किलो दर। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या सकाळच्या ताज्या शेतीविषयी महत्त्वाच्या बातम्या। धन्यवाद।